मी जॉबवरून घरी चालले, स्टेशनला आहे, दाबेली घेते माझ्यासाठी पण आणि मम्मी त्यांच्यासाठी पण. बाहेर खूप पाऊस पडतो, खूप जास्त पाऊस पडतोय. आता रिक्षात बसली, पार्सल घेतलं खायला. ट्रेनमध्ये मस्तपैकी मला थोड्या वेळ झोप लागली होती, पण ट्रेनमध्ये व्हिडिओ नाही स्टार्ट केला का तर बाहेरचा सगळ्यात जास्त आवाज असतो म्हणून. अवतार तर पूर्ण बिघडला आहे. आणि नेमकी माझ्यासोबत काय होतं, इतर वेळी पाऊस नसतो पण मी बाहेर पडले की पाऊस सुरू होणार आणि आता तेच होतं आहे. एवढा नाही पडत आहे पण ते छत्री खोलण्यासाठी पण काय असे ना पडतच ना, त्याच्यामुळे मी छत्री अशी खाली टाकली, खाली छत्री टाकली. शेअर ऑटोमध्ये बसली. काय करते? दर छत्री वाळत घाल जर दाबेली धर ना आत्या. अगं सोड सोड. हवा बघा किती सुटली, एवढी हवा सुटली. बसले मी दाबेली खायला. मम्मी बघते तोंडाकडं. छान लागते पण दाबेलीमधले हे जे शेंगदाणे आहेत ना हे छान लागतात. हा जो आजीचा ऑक्सिजन आहे ना, ह्याची ना हवाच येत नाही आहे. म्हणजे नॉर्मली ह्या नळीतून हवा यायला पाहिजे पण हवाच येत नाही आहे. आता एकदा जरा मी चेक करते, त्याच्यात पाणी जास्त झालं ना तरी पण हवा येत नाही. थोडंसं पाणी कमी करते. लईच कमी झाला, आणायचं कसं काय काही थोडं. जरा अरे आत्या, त्या दिवशी कोणतं गाणं म्हणत होती तू? अलीकड घे मला पलीकड घे पांडुरंगा. पुढचं काय काय? नदी भरली चंद्रभागा. हे आता लेट मी सी याच्यातून हवा येते की नाही. चालू झाली, आवाज येतोय पण हवा आली आली हवा आली. तर ना आता लावतीला बघ ना आता हवा येते. पाणी वाढलं होतं ना म्हणून. ऑक्सिजनच्या मशीन मध्ये तो जो आता ग्लास दाखवला त्याच्यात पाणी जास्त जर झालं ना तरी सुद्धा हवा येत नाही, म्हणजे ऑक्सिजन येत नाही. सो पाणी थोडंसं नॉर्मलपेक्षा कमी ठेवायचं त्याच्यात आहे. ते फक्त नळी ती जी आहे ना ती डिप होण्यापुरतं जरी ठेवलं ना तरी खूप झालं. थोडंसं मेडिकल लाईनमध्ये असल्यामुळे जरा माहिती जरा. आली का? आतुडी. त्या दिवशी आत्यासोबत मी लाईव्ह घेतलं, त्याच्यात आत्या बोलते की त्याच्यात ना ती अभंग म्हणाली होती समथिंग, की त्याच्यात तिचं एक कडवं मिसिंग होतं. आत्या कोणतं का ते कडवं? दोन कडवं. सांग रुक्मिणी. तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला. दया दुधायाचा काला केला जेवायला. देवा बसा भोजनाला बसकर देते बसायला. भारी भारी भारी. आता मी टेरेसवर चालले. मला पप्पांसाठी वॉलेट आणायला जायचं होतं पण तो पण टाइम भेटा ना, कारण घरात आहेत पाहुणे, म्हणून मग मी आले टेरेसवर. आता मम्मी इकडे ना झाडांना खत घालायला आली होती. हे बघा, हे खत आहे आणि ही झाडं मस्त हिरवीगार झाली. झाडं तुळस वगैरे सगळंच हिरवगार झालंय. आता झाडांना तर खत घालायचंय. म्हणजे मम्मी मला असं वाटतंय वॉक करत बसली.
खाली आत्याची मैत्रीण आली आहे. मी मम्मीलाच बोलवायला आले जरा चहा पाण्याचं वगैरे बघायला. तसं मी त्यांना पाणी आणि चहा विचारून आले, ते बोलले की मी आत्ताच घेतलाय. पण आता ते घेतलाय म्हटल्यानंतर आपण काय गप्प बसायचं थोडी असतं, म्हणून म्हटलं मम्मीला ती गेल्या जरा 4 गोष्टी गप्पा तरी मारेल ना, म्हणून बोलवायला आले. चल काय करते आणि काय होतं मग? झाड पसरत नाही का? पण पसरून द्यायचं त्याला, किती वाढल तितकं वाढून द्यायचं ना. अच्छा, आता यांना नाही बांधायचं ना, हे ते ऑलरेडी एकसारखे आहेत. खत घातलं? छान दिसतं का असं? हे कसलं झाड आहे? हा, अष्टक म्हणजे? हा 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 हा. अगं मम्मी, ह्या खतात सगळी मातीच आहे. शेण असतं ना या खतात. मग तू तर म्हणती माती आहे, आता म्हणती शेण आहे. हे बघा ना काय असतं खतात, मला तुम्ही प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मला तर सगळी मातीच दिसते. सेम हे आणि हे सेमच दिसतंय, काहीच फरक नाहीये. तिथे आपण, हे कुठलं झाड आहे मम्मी? अच्छा, आपल्याला नाही आलं ना कधी. दर टाक. असं का करते? म्हणजे खालीवर केल्याने माती लागते ना गं सगळीकडे जायला. दर टाक. फक्त असं वरून टाकायचं काय? हा, मिक्स करायचं. तरी फरक पडतो का? पण पूर्ण तुला तोडायला सांगितलं असं घेता येतं. ठेवायचं ना, उरवायचं ते असं वेळेला टाकून द्यायचं. झाड वाढवणं म्हणजे एखादा जीव वाढवणं. एकतर खतबीत मला काय माहित नाही, मला फक्त पाणी टाकणं एवढंच माहिती आहे. त्याच्यामुळे मी तिला विचारते कसलं झाड आहे, याचं काय आहे, याचं काय, असं माहित नाही ना म्हणून विचारते. बस आता आता बाकीच्या झाडांना ना, आता ह्या 3ला तुळशीला नाही टाकत का बरं? तुळस येते का याच्यात? कस काय शेणाचा वास येत नाही? वेगवेगळे असतात त्याच्यात. अच्छा, हे बघा आमच्या टेरेसवर ना ही अशी एक्सरसाइज करण्याची मशीन आहे, ज्याचे सीटला पूर्ण क्रॅक गेलेला आहे. पण ठीक आहे बाबा, याच्यावर एक्सरसाइज तरी करू शकतो. ह्या पेंडल्स याने ना आपले थाईज कमी होतात. हे असं बसायचं, पण ना स्टार्टिंगला खूप जोर द्यायला लागतो, तरी पण होत नाहीये बाबा. जाम झालं बघ काय. हां, झालं. हे बघा, मला दिसतंय की नाही आय डोंट नो. असं, आणि याच्यावर हात ठेवले ना, हाताची पण एक्सरसाइज होते. म्हणजे मागे पुढे. पण बाप रे, नवीन इतके थाईज दुखतात, यू कांट इवन इमॅजिन. उठता येत नाही, बसता येत नाही, इतकं दुखतं. आजीला भेटायला पाहुणे येत आहेत, म्हणजे दिवसभर पाहुण्यांची गायडन्स लागलेली असते. येतात ह्या आत्याच्या 2 मैत्रिणी आहेत, त्या आल्या. घरात बायका येतात आणि ते त्यांना घरी जाताना नाही का ते हळदी कुंकू लावत, तसं मला पण लावतात आणि खूप मोठं लावतात. आत्याने मला लावलं, मी तिला म्हणते अगं छोटं लाव. मग आता हे ते कुंकू आहे, पण ठीक आहे, कुंकू लावल्यावर जरा छान दिसतो असं मला वाटतंय. आणि आत्याबाई चालू आहे आजीला चहा पाजवा. लय अवघड असतो म्हाताऱ्या माणसाचं. बघा, हा तिच्यासाठी चहा आणलाय आणि ती आता चहा पाजते त्यांना. आजीला, म्हणजे आजीला चहा पाजते. तुला लागत आत्याबाई सोबत इकडं मार्केटला आले. मला मम्मीने ही लिस्ट बनवून दिली, मला बोलली हे घेऊन ये. मला बोलली तू एकटी नको जाऊ, आत्यासोबत जा, आत्या चांगला भाव करेल, तू चांगला भाव नाही करायची. तिच्यासोबत आले मग आता. हे बघा, ती घेते भाजी, पाव किलो घ्यायची. हा, फरस बी पाव किलो. अजून काय घ्यायचंय? फ्लावर वाटाणा पाव किलो. किती झाले? 40 ना. हा, दर
हा आहे लिंब आहे. तिला घेऊन चालले आता भाजीला. तिला लय रस्त्यात मैत्रिणी भेटतात. तिच्यासोबत यायचं म्हटलं का असं दर 2 मिनिटाला एक स्टॉप घ्यायला लागतो आम्हाला. सारखं जे भेटेल ते तिच्याशी गप्पा मारतात. तिच्यासोबत आणि माझ्या मम्मीसोबत बाहेर नाही निघायचं, चुकून सुद्धा नाही निघायचं. 2 किलो बटाटे. आत्याला मी बोलले 2 किलो बटाटे. आत्या म्हणजे तू बस गप. स्ट्रॅटजी. आत्या ऐ ऐ ऐ आत्या ते पण पाहिजे. चांगले चांगले आज ताज्या फ्रेश भाज्या आहेत यांच्याकडे. तिला सगळं कळतं हो. आणि वरून तिचे सगळे इकडे बेस्ट फ्रेंड्स होते, मैत्रिणी सगळे सगळे सगळे. त्याच्यामुळे तिला जो भाव मिळेल तो मला मिळणार नाही. आत्याला मी काही बोला ना, मला म्हणजे तू शांत बस, तू शांत बस. तिच्या व्यवहारात बोलायचं ना, नाहीतर ती सगळ्यांना शांत बस शांत बस शांत बस. आणि एवढं घेतलंय आणि माझ्या हातात दिले. मला बोलते आता तू काहीच बोलायचं नाही. ते बघा ती तिकडं काय काय घेत बसली. आत्याला किती मैत्रिणी भेटतात बघा. लगेच काकीने तोंड लपवलं. सारखं 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 मी थोडंसं जवळ बाहेर आले. आत्याला इतकी लोक भेटतात, कंटाळा आला मला लिटरली. बाई पण आत्या हिशोब लय डेंजर करते. इतकं बार्गेनिंग तुम्ही करूच शकत नाही, म्हणून मम्मीने आत्याला पाठवलं. मला कळलं आत्या या दुकानदार काकांना बोलत होती लाईन लावू का. मग ते बोलले की तुझ्यासाठी लाईन लावायचं म्हणलं आम्हाला हे सोडून जावं लागेल. ते पण असतं. धर ना. हा 10च घे. हा पावभाजी मसाला घ्यायचा. काहीच नको घेऊ, पोहे आहे घरात. नको आता दाना पावडर आणली पप्पाने. हा मी आता ह्या शॉपमध्ये पप्पांसाठी वॉलेट घ्यायला आले, कारण ते मला कितीतरी दिवस झालं सांगतात वॉलेट घे वॉलेट घे, पण मला काय लक्षात राहत नाही, वेळ भेटत नाही, म्हणून मग आज घ्यायला आले. हे बघा त्यांनी एवढे ऑप्शन्स दिलेत, एवढे दिलेत. आता जे आहे ना त्यातलंच घेणार आहे, कारण पप्पांना जायचं आहे पंढरपूरला. त्याच्यामुळे ते खराब वॉलेट नेण्यापेक्षा समथिंग इज बेटर दॅन नथिंग असलं काहीतरी घेऊन जा. याच्यातलंच कसं आहे का जरा मोठं पाहायला सांगितले. इसे थोड़ा बड़ा नहीं, जेंट्स में यही आता है, बड़ा नहीं. आत्या माझ्यासोबत आली की मी तिच्यासोबत आली काही कळत नाही. ती बसली मागे फोनवर बोलत. माझं हे वॉलेट घेऊन झालंय. आत्या चल झालं, पप्पांना वॉलेट घेतलंय, आता चाललं. डेंजर आत्याचं काम. वा मी येईपर्यंत माझ्या मम्मीने मस्तपैकी बेडशीट बदलून ठेवलंय. असं लय भारी वाटतं, चांगल्या बेडशीटवर झोपायला लय छान वाटतं. बाई आत्याला तर हॅट्स ऑफ आहे. क्लास हा क्लास. तिचं बार्गेनिंग एक नंबर आहे लिटरली, आय एम टेलिंग यू. माझी आत्या माझे पप्पा यांच्यासोबत बार्गेनिंग करणं एवढं अवघड आहे अजून तुम्हाला माहीत नाही. डेंजर. मी ना तिकडून येतानाचा व्हिडिओ का नाही दाखवला, कारण खूप पाऊस होता, म्हणून मग सगळं सामान घेतलं लगेच आले. मी माझा ड्रेस चेंज केला, तुम्हाला आता याच्यातून दिसत असेल, कारण त्याच्यात खूप गरम व्हायला लागलेलं. हे जरा हलकं हलकं आहे. आता मी पटकन देवपूजा करते, कारण ना मम्मी स्वयंपाक बनवते. खूप पाहुणे बॅचला भेटायचं म्हणून देवपूजा करते आणि नंतर हा व्हिडिओ सेंड करते. नंतर करू आपण परत आजी असं बघेल मी. देवाचं पूजा केल्यावर मला खूप प्रसन्न वाटतं. मी एखाद दिवशी ना आम्ही देवपूजा कशी करतो ना याचा लाईव्ह नक्की घेणार आहे मी. तुम्ही तो लाईव्ह पण पहा जेव्हा मी टाकेल तेव्हा. पण आजचा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आता मी मम्मीला ना जरा जेवण बनवण्यात मदत करते, कारण खूप पाहुणे यायला लागले हळूहळू. सो ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि अजून असेच नवीन नवीन ब्लॉग बघायचे असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्लीज. जेवढे लोक ना व्हिडिओज बघतात ना ते लोक लाईक करत नाहीत प्लीज, आणि सबस्क्राईब तर नाहीच करत. प्लीज सबस्क्राईब पण करा आणि एक लाईक नक्की करावं प्लीज 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 प्लीज. चलो मग बाय बाय.